सिद्धेश्वर गुलाबराव बाबांच्या समाधी स्थळाच्या या नामचिंतनाच्या अट्टासामध्ये गतही वर्षी आणि याही वर्षी माझ्याकडे ही कीर्तनवृत्ती सेवा आहे. मी भाग्यवान समजते स्वतःला की दुसऱ्यांना मला या संतांच्या चरणाची सेवा करायची ताकद प्राप्त झाली. माझ्यासारखं सौभाग्यच कोणाचं नाही की भाग्यवान नाही आहे. पाठीमागचं तुम्हाला काही जीएसटी आहे का टाळ्यांना? पुढच्याच टाळ्यामध्ये तुम्ही निसते तोंडाकडे बघताय, गोड मिळाली तो गोड मिळाली प्रेम आहे की थोडं विनंती आहे ना. ते कळलं तुम्हाला? ऐकू येतं स्पष्ट? ऐकू येतं दादा? मॅडम ऐकू येतं? स्पष्ट ऐकू येतं का? आणि हो तरी बोला, येत आहे ना? मग कमीत कमी एखादी गोष्ट मनाला पटली तर टाळी वाजवायचा अभ्यास करा, हो की नाही? आनंद असतो त्याच्यामध्ये. विनंती आहे, काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाही, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन मला मित्राला म्हणणार, लय ज्ञान शिकत होती, लय बोलत होती, अख्ख्या मंडपाने टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. अरे 7 कोटी घरं सोन्याची रावणाची बसतं रे बाबा. बरं का दादा, 7 कोटी एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. तुळशी रामायणामधलं वर्णन आहे. रावणाची एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे दादा. बरं का? धोंड्याचा महिना लक्ष द्या नाही का? आता थोडा घातला तुमच्या सासऱ्याला तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरा महिनाभर थोड्यावर 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारे एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची रावणाची ताकद लक्षात घ्या. सत्ता ऐका, 80,000 बायका 1 लाख पोरं संपदा नवराच्या पायऱ्या पुढे राखणीला गाढव बळी गजानन सगळी तरी बाळांतपण ही सत्ता रावणाची. तरी तुम्हाला हे सत्य मान्यच करावं लागेल की रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य बालकडे सांगतो. मायबाप तसल्याला भजन करावं लागलेले. 2 BHK रे आपल्या गाडी हप्त्यावर आहे, आपल्याला भजन करणं कामच आहे. आणि आपण उपकार म्हणून परमार्थ करतच नाही आहे. तुकोबाने म्हटलं की भजन करायचं कारण माझ्या मनाची समाधानी आहे. मला माझ्या सदनात सुख लागतंय, ती प्राप्तता मिळतेय, म्हणून मी भजन करतोय. तेव्हा तुझ्या नामचिंतनाचे माझं चित्त सावध होतंय, मी सावध होतोय, माझं चित्त चुकीच्या ठिकाणी जात नाहीये. कारण मला तुम्हाला वाटत नसेल ना, काही माणसं फार हुशारकीने म्हणतात. एखाद्याला म्हटलं ना, का हो दादा काय सुंदर सत्ता चालू आहे आमच्या गाव सुरजीमध्ये, शेवटचा दिवस हो आज, शुक्लताई पाटलांचं कीर्तन आहे म्हणे, आजचा शेवटचा आहे, उद्या काल आहे, आज तरी कीर्तनाला चला. तो फार कौतुकाने सांगतो. आपल्याला तसलं पटत नाही. खरं आहे तुझं दादा, बोलण्यावर झोपेल जरा, पण कचकच कांद्याचा गावा तुला भजन कसं आवडत नाही. त्याला पात्रताही तशीच लागते की नाही माणूस. काही माणसं फार हुशारकीने सांगतात. काही माणसाला म्हटलं काय गावात सत्ता गेला नाही तर मला आवडत. काही माणसं म्हणतात मी घरतो पण गेलो नाही, काही म्हणतात गेलो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण बंदच आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकच नाही पाहिलं. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली सांगतात तुम्ही गेलेलं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळं
जनरेशन की डॉक्टर काय म्हटला, डॉक्टरचं माणसाचं भांडण चालू आहे. मी म्हटलं काय झालं बाबा भांडायला? डॉक्टर म्हणला बघा ना ते माणूस उगाच शिव्या देतोय. माणसाला म्हणलं का डॉक्टरला शिव्या देतोय? ते म्हणला डॉक्टर साला भांडतंय, मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, नालायक म्हणतोय मला शुगर होईल. डॉक्टर म्हणला आयुष्यात पण देता येईल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही डॉक्टरकडे न्यायचं, त्याच्या रिपोर्टमध्ये शुगर आली नाही तर डॉक्टर की सोडेल मी. माणूस म्हणला मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी? तो म्हणला आहे. डॉक्टर म्हणला नाही. तो म्हणला हे. तो माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला कसं काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. कळतं? इट इज जनरेटिव्ह जनरेशन. तुकोबारे पावणे 400 वर्षापूर्वी सांगतात माझ्या वडिलांची विरासेवा देवा तुझी जन्मसेवा साधा. मला मिळालंय तर माझ्या पूर्वजांचं माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात. तर इतकंही जीवाला पाहता पैशाची गावा नाही येता बाळपणीचं सर्वज्ञता बघितलं याते वर आशीर्वाद कृपा. कृपेशिवाय शक्य नाही. आजकालची बरीच माणसं म्हणतात त्याला मी मोठा केला. काय म्हणतात? त्याला मी मोठा केला. कायम लक्षात ठेवा माणूस मोठा होतो स्वतःच्या प्रारब्धावर, स्वतःच्या कर्माने आणि पांडुरंगाच्या कृपेने. कोणीच कोणाला मोठं करत नाही. मायबाप देव आणि संत सोडले तर आपलं मोठेपण हे आपल्या संयमावर, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या अंकुशावर, आपल्या निष्ठेवर आणि आपल्या कर्मावर अवलंबून असतं. याच्यात काहीच कोणाचा हस्तक्षेप नाही. हे मी का बोलावं? अन्नमान धन तो प्रारब्ध आधी. मग आम्ही विचारलं काही लोकांना एवढं असून सुद्धा मिळालं नाही आणि काही लोकांकडे काहीच नसून सुद्धा मिळालं. प्रश्न आहे की नाही? मी एवढं कष्ट केलं तरी मला काहीच मिळालं नाही आणि काही म्हणतात त्याने काहीच कष्ट केलं नाही तरी त्याला मिळालं. काहीतरी तथ्यता असली पाहिजे त्या गोष्टीमध्ये. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत रामेश्वर शास्त्रींचे. रामेश्वर शास्त्री तुकोबारांच्या काळातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित. ताकद लक्षात घ्या. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद हे बोलायचं सोपं आहे, करायचं आपल्यासारख्याने 40 वेळा हरिपाठ पाडताना आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना ती म्हणतं ना रे मी महाराज म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं दुखतंय. पण त्यात हे आजही आपला हरिपाठ धडपाठ होत नाही आपल्याला. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही आहे. मग एवढा ज्ञानी बोलू नका. शांतता. एवढे ज्ञानी, एवढे तपस्वी, एवढे निष्ठावंत माणसं, पण यांना देव कळाला. तुकोबारा सामर्थ्याने सांगतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देवा आला घर पुसून. तरी माणसं म्हटली देव न लगे, देव न लगे. पण ही जी बुद्धिमत्ता आहे बोलू नका. बसून घ्या. जर पाठीमागच्याला दिसत नसेल ना तर बसून घ्या. विठ्ठला कीर्तन कळेना झालं. काही काही लोक कुशल फोन करून म्हणतात हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते वैर मी प्रोग्राम आहे का दादा? हा कीर्तन आहे ना. काही
असते हे ज्ञान असतं. याला प्रत्येक गोष्टीला सायंटिफिकली प्रूफ असतं. कुठलीच गोष्ट चमत्कार म्हणून घडत नाही. पण माणसाचं कसं आहे ना, आमच्याकडे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. आमचं जगच नाही विचित्र आहे. आमच्याकडे वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तन करणारी नालायक आहे. नमुने पण जगाचं काही म्हणा. लोकांचं फार अवघड आहे. माझी विनंती आजच्या पिढीला तरी परभातलं कळा. सोपं नाही. आया पडतो तुमच्या लोक फार फायदा करून घेतात आपला. काम होतोपर्यंत फार गोड बोलतात. आपण फार सुंदर माती जन्मावलेली लेकरं आहे. आपल्याकडे स्वाभिमान असला पाहिजे. आपण क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी शाळेत नाही केलं पाहिजे. हे जे दिवस चालू आहे हे बलिदान दिवस आहे. हा बलिदान मास आहे. 42 हे जे 42 दिवस आहेत, कमीत कमी या दिवसात तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे की या दिवसांचा अधिकार काय. तुम्हाला जगायचं कळेल रे. एकदा इतिहास वाचा, एकदा शिवराय वाचा, एकदा शंभूराजेंचा ज्ञानोबा, एकदा तुकोबांचा जनाई मुक्ताई वाचा. काय पडतं तुमच्या. औरंगजेबाचे जर सिंहासनचा त्याच्या संपत्तीचा विचार केला, हिंदुस्थान म्हणजे त्याच्या सिंहासनचा 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. एवढा श्रीमंत औरंगजेब होता. शिवरायांच्या निधनानंतर त्यांना वाटलं, शिवरायांच्या निधनानंतर त्याला वाटलं इनका तो मसीहा गया बिनको कौन वाली है, इनका तो मसीहा गया बिनको कौन वाली है. कुछ देर की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. सपना औरंगजेब का हिंदुस्तान मिट्टी में लेने का पूरा होगा. बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे, अब देखेंगे. असं स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष रडत होता. किती वर्ष? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 9 वर्ष रडत होता. ताकद लक्षात घ्या तरुण मंडळी. 9 वर्षात शंभूराजानं एकही गड किल्ला मुघलांच्या हाती लागू दिला नाही. ही ताकद त्याला हे शंभूराजे इतके ताकदवर, बुद्धिवंत, निष्ठावंत, विचार कौशल्य असणारं व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागलं कसं? आजच्या सारख्या कुणीतरी दोघा चौघांनी धर्माला कलंक लावला, 2-4 पैशासाठी, 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी धर्म घात टाकला. माझं शंभूराजा मुघलांच्या हाती लागलं. जे आजचे 2-4 करतात तेही पहिलं कुणीतरी केलं तर एवढा ताकदवर राजा मुघलांच्या हाती लागलाच नसता. माझ्या माऊलींच्या साक्षीनं असणारा कोल्हापूर तीर्थक्षेत्र, संगमाच्या ठिकाणी बांधलेले शंभूराजे, साखर दंडाने बांधलेले शंभूराजे. अरे त्या साखर दंडालाही वाटावं चुकलं आमचं, ज्यांना बांधलंय आमच्याने, आमचा अधिकार नाहीये तेवढा. पण काय सांगावं, अहो ज्याने मारावं त्याच्या डोळ्यातून पाणी यावं, इतका त्रास शंभूराजांना द्यावा. मारणाऱ्यांना सांगावं जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजा देखे, इतने महावीर देखे, इतने बलराम देखे, इतने महाराजा देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, लेकिन शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी. क्या पता इस मिट्टी से बड़ा है खुदा जाने. इतना मारा, इतना जलील किया, हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून कड़े, जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. कि क्या बात कि वो मुंह से एक बात निकली. 3 प्रश्न विचारले फक्त शंभूराजांना. सारा जगह खजीना किधर है जिन लोगों ने हमसे गद्दारी की, उनका नाम और इस सल्तनत को सरा. शंभूराजांना एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. स्वराज्याचा खजिना पाहिजे तुला? अरे जा त्या रायगडावर माझ्या शिवरायांच्या चरणाशी स्वराज्याचा खजिना ठेवलाय. घे जेवढा घ्यायचा तेवढा. त्या निमित्तानं माझ्या बापाच्या चरणाला मस्तक लागलं औरंग्या तुझं, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. घे स्वराज्याचा खजिना रायगडाच्या पायथ्याशी ठेवला. संभा बहुत बोल रहे हो, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बताया. आणि श्वासात श्वासापर्यंत गद्दारी करणारी औलाद नाही. जे माझ्या मातीसाठी लढले, तो धर्म, पंथ, जात, कुळ, गोत्र कुठलंही असू द्या, जे माझ्या मातीशी निष्ठावंत राहिले ते माझेच बाहुबंद. शंभूराजांनी प्राण पणाला लावला पण नावं सांगितली नाही. आणि सल्तनत को सरा. हे स्वप्न तुझं स्वप्नच राहणार आहे. औरंगजेब म्हणतो संभा बात मान लो, जिंदगी से हाथ का ना बैठोगे, इतिहास कहेगा जीत कर भी हार होगी. औरंगजेब की इतना जलील किया, इतना मारा, फिर भी संभा उसके सामने नहीं झुका. बात मान लो, सल्तनत का शहंशाह बना दिया. तसंही नाही ऐकलं. प्राण पणाला लावला तसंही नाही ऐकलं. अरे काढलेलं माणूस कुत्र्याला खाऊ घातलं आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची. झाड साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांना रडा वाहताय, झालेल्या जखमेला त्रास हवा, तिखट मीठ चोळलंय, सळई आगेत घातली, तळपत सळई नजरेत घुसणार आहे, 2 फुटाचं अंतर आहे. आखरी बाहेर पुचराव संभा बात मान लो, जन्मगे से हात का बैठवले. अरे मृत्यूला घाबरणारे
रक्तात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जवळ श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छाला तुझ्यासारख्या हलकट कुत्रा जवळ जर झुकवणार नाही आवडला तर छत्रपती तुम्ही टाळ्या तरी वाजवा. त्या विचाराने प्राण कोणाला लावला, आमची निस्ती मड्याला राखून बसले. अरे हिंदळ चालू आहे. आपण काय बघा आयुष्यात आनंद घ्यायचा तुमच्या हातात. आम्ही करून करून काय शकतो. तुकोबाला म्हणा मी विचारलं का हो तुकोबा एवढं सामर्थ्य तुम्हाला मिळालं कसं. तुकोबा म्हटले फार सोपं आहे. म्हणत काय कसं नसं करा सिद्धीचे साधारण मन व्यवस्थित असलं, जाग्यावर असलं का हे मन इतकं बेकार आहे. विवेकाने बोलवी संतोषाशी चाल लावी, पैसीची तरी हिंडली नाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतो, संतोषाला चाल लावतो, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ते मरत नाही. तुम्ही म्हणले काही बोलता ना ताई, डोळ्यात देखत किती पेटलेली बघितली, मरत कसं नाही. मी कुठं म्हटलं मरत नाही. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाही. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं मरत नाही. लक्ष नाही का. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो फक्त नियतकालीन मरणाने मरतो. ही ताकद त्या तुळशीच्या कंठाच्या माळेवर असते. नाही मरत लल्लाटी जे लिहिले न पुसेला काही केले. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर जन्म मृत्यू लिहिते. कितव्या दिवशी तुम्ही तरी बोला रे. जर हे तर काय विरोधी पक्षातले नेते म्हणूनच बघायचे. तुम्ही तरी बोला मला खरं की नाही. 5व्या दिवशीच माथ्यावर सटवी आयुष्य. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हतं. बारशालाच लेकरू दाखवायचे. येड्याला होते ते. तुम्ही लयशी आले. तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता. बेबीच को एक सबस्क्राईब खरं दादा तुझंच खरे. काही गोष्टीला नियम असतो. बिंदास सोशल मीडिया बिंदास्त वापरायचा. आपले धर्म, आपले समारंभ, आपले सण, आपल्या परंपरा, आपल्या संस्कृत्या बिंदास्त टाकायच्या. कोणाला घाबरायचं नाही, काही नाही, काही नाही. पण ज्या गोष्टीमुळे आपल्या संस्कृतीला इकडे तिकडे लागेल तसं नाही टाकायला आपल्यासाठी चांगलंच आहे. धर्माचं पालन करणे पाखंड करणं नाही. याच्या मागणे काम बीज वाढा लावे ना. जेवढं जमेल तेवढं चांगलं करूया. हे की नाही का. म्हणून माऊली म्हणतात अगदी त्याच लिहिल्याप्रमाणे, त्याच अक्षराप्रमाणे
चेतनाशक्ती, इथून पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सकारात्मक भावना निर्माण होते, माणसाची सगळी तंत्र इथून चालली जातात. हे सगळं सायंटिफिकली बरं का. तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात वाईट विचार पटकन येणार. म्हणून कपाळाला हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये गंध लावतात. लावीत जा बरं का बाबांनो, लावत जा. मी म्हणते म्हणून तरी लावीत जा. कमीत कमी उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या ज्ञान मागलाय, नेमका पुरायचा का जाळायचा एवढं तरी त्याला वेळ घालावा. त्याच्यामुळे तरी लावत जा. काही गोष्टी आपापल्या पाळायच्या रे, स्वाभिमानाने आपले पोशाख, आपली संस्कृती पाळायची. पण आमचं कसं आहे ना, आम्हाला 14 फेब्रुवारी माहीत आहे पण आषाढी कार्तिकी माहीत नाही. आम्हाला 25 डिसेंबर माहीत आहे पण समाधी सोहळा तुकाराम मीच माहीत नाही. कधी कधी वाईट वाटतं दादा, तुम्ही वाईट आहे कसं कौतुकाने सांगा. उमा दादा कौतुकाने सांगे, सगळीच पोरं वाईट नाही. आज हे सप्ते गावोगावात उभे टाकतात. पंक्ती वाढण्यापासून, पत्तामाळ्या उचलण्यापासून, तंबू ठोकण्यापासून, काढण्यापासून, सजावट करण्यापासून, लोकांना आणण्यापासून, नेण्यापासून, आणि 80% सप्ताह हा तरुण पोरांच्या जीवावर उभा टाकलेला असतो. हा सप्ताह फक्त तरुण पोरांमुळेच पूर्ण होतो. सगळ्यात वाईट असं नाही, 2-4 वाईट सोडले तर 80-90% पोरं महाराष्ट्रातली चांगली आहे. माझा महाराष्ट्र एवढा माया गेलेला नाहीये. या शेतकऱ्याच्या पोराला बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माळीच्या फाटलेल्या पत्राची जाण आहे. कौतुक वाटतं मला. आणि शेतकऱ्याची पोरं अर्ध कॉलेज करतात, अर्ध्यापर्यंत लोकांच्या कामाला जातात. अरे नाही, जेवढं जमेल तेवढं, जसं जमेल तसं स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकतात आणि कष्टाने कमवतात, हिमतीने उभे टाकतात. किती अपयशाला खचत नाही. आणि ही शेतकऱ्याची पोरं ज्या भावकीनं आपल्या आईबापाची लाच खाल्ली ना, त्या भावकीच्या डोळ्यात देखत मायबापाला स्वर्ग सुख द्यायची ताकद ठेवतात. त्यांच्या स्वतःच्या स्वर्ग करायचं म्हटलं ना काय होतं, लहानाचं मोठं करायची ताकद आपल्याला पाहिजे, असलीच पाहिजे. काय अवघड मला सांगा. 14 विद्यार्थ्यांचं 14 वर्षाचं वय त्या चांगलं महाराजाचं, ते 5 वर्षाच्या मुक्ताच्या चरणावर मस्तक ठेवतात. मुक्ता हिचे प्रथम शिष्य चांगलं मन. ताकद कमी आहे का त्या माणसाची? मेल्या मुलाला जिवंत करायची ताकद आहे, सोपं नाही आहे. पण ताकद लक्षात घ्या, ज्याच्याकडे निष्ठा आहे, नामसाधना आहे, तो काही करू शकतो. भारतीचा राणा योगयाग विधी येणे मोहे रायाची उपाधी धर्म धर्म नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा फक्त हरिमुखे. जगाच्या मालकाचं नाव किती मोठी सांगता देतं रे. कारण का विचार मायला 22-23 वर्षाची पोरगी मी काही एका काळावर भरून तपश्चर्या केली पैमानात जाऊन अंजनगावकर बोलत जाणार. तुम्हाला जिरवायचीच का माझी?
पण स्वतःवर विश्वास आहे, आई बाबांवर विश्वास आहे, आई बाबांच्या संस्कारावर विश्वास आहे. आणि मुठभर पावलं हातात घेतलं आणि 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले शिवरायांनी मुघलांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे विसरायचा. त्याची वारसदार आहे आपण. कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरायचं नाही. कमीपणा, मोठेपणा. माझा बाप शेतकरी आहे, माझ्याकडे कॉलेजला एवढं चांगलं शिक्षण नाही, आमच्याकडे पैसा कमी, आम्ही मिडल क्लास लोक, नाही चालत रे दादा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्या पोराला उभा करून एक प्रश्न विचारला. उत्तर देताना मला कळलं बोबडं आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणजे मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तो म्हणला तर ततलं बोलू नका. कतलं बोलू? अरे ततलं ना तर कतलं बोलू. बरं चल, एखाद्याला आली माया दया आणि तुला दिली ही केस, तू लढणार कशी? ती म्हणला कधी मी लढ. कधी लढ? अरे तू लढ, पण पुलक्याला कलर का? तू लढलेली पुलक्याला कल्ली पाहिजे ना. सर म्हणजे आयुष्यात तू काही करू शकत नाही रे. सरांनी अंडरस्टँड केलं, ग्राह्य कळलं. आजच्या मुलं मुली लोक ग्राह्य करतात आपल्याला. त्यांना म्हणतात कालची पोरं येईल, हे काय करू शकणार आहे? अरे मराठी आहे, याच्याच्यानं व्यापार जमणार आहे काय? अरे शेतकऱ्याची अवलादी ही काय मोठी होणार आहे काय? पण खरं सांगू दादा, संतांच्या साक्षीनं सांगते, अख्खं जग आपली हारायची वाट बघतं, तेव्हा आपण विश्वासाने जिंकून दाखवावं. त्या जिंकण्याची मजा आहे. लोकांना वाटतं याला जमणार नाही, तेव्हा करून दाखवायचं. आणि होतं रे, फक्त विश्वास. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं त्यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चरपर्यंत विकला तरी मास्तर नोकरी सोडणार. विश्वास आहे तुला जमणार नाही. पुढचं लेक्चर बघला सरांनी त्याला उभा केला, काय विकले काय ग्रंथ? याने खाली मान टाकली. सर म्हणले विश्वास होता, तुझ्याच्याने होणार नाही. वर्ग म्हणला तर ठगली की तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1. मी सगळे विकले. सर म्हटलं कसं काय? सोबत म्हटलं सर, प्रत्येकात थोडता येतो, त्यांना थांबता येतो. हे बघा, हे रामायण, हे बघा, हे रामायण तुम्ही घेता नाहीतर मी वाचून दाखवतो. सर म्हणले दिन होय पुढे, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी गणिका दुनिया जगती आहे जगाने मला. पण आता तुम्हीच म्हणणार, आजपर्यंत तुमचं म्हणणं आहे, आतापर्यंत तुमचं म्हणणं आहे की नम्रता असेल तर जगाच्या मार्गाची भेट होते, ओळख होते. मग असा अभिमान करून चालणार आहे का? अभिमान आणि स्वाभिमान यात फार मोठा फरक आहे, जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही वारकरी आहोत, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, की धन्यता म्हणजे स्वाभिमान आहे. पण आम्ही दास आहोत याची ज्ञातता, याची जाण आम्हाला असली पाहिजे. आम्ही मालक होऊ शकत नाही आणि व्हायचंही नाही. आम्हाला दासत्व सांभाळायचं आहे आणि दासातच एवढी ताकद आहे. अहो, विश्वाच्या मालकानं तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवावं. दासता म्हणजे दास होण्याचं सुद्धा किती सौभाग्य आहे बघा. दास व्हावं. तुकोबारांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रातून कदाचित. एका जिजाऊनं हिंदवी स्वराज्याला पोरगा दिला आणि एवढी मोठी मोठी माती पावन झाली. एका जिजाऊनं आपला पती परभारताला दिला आणि वारकरी संप्रदायाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्य. तुकोबारांना 2 बायका होत्या. किती बायका होत्या तुकोबांना? त्याचा आदर नाही. त्यांना किती बायका होत्या? 2 बायका होत्या. त्यात माझी चुकीने 2 नावं ऐकली असेल तर बायका 2 होत्या. महाराज बरं काय आहे की नाही? त्यांनी 2 केल्या. तसं त्यांनी नाही, त्यांनी एकच केली ती. पण आईबापाच्या हट्टात तर दुसरी केली का तर पहिली लेकरू होत नव्हतं. पण देवाची माझ्या बघा तर माय मावल्या. काय माझ्या सांगायची तुम्हाला, दुसरी केली पहिलं लेकरू झालं. देव लय मजेशीर असतो महाराज. देव जगूही देत नाही, मरूही देत नाही. आणि आयुष्य काय लागतं रे दादा? बाईच्या आयुष्यात फक्त नवरा चांगला पाहिजे. काय म्हणले का माय तुमचं? खरं आहे की नाही बरं, खोटं आहे की बरं? सांगा बरं. अंजनगावच्या माय मावल्या, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं,
विचार करा मग किती 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई मातेला झोपायला, तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी आणि तुमचं बरं आहे ना? काय मनावर घेऊन आलं दादा संताच्या काय मला ती नाव देवायची बायको देवा काय ऐकणं ना महाराज, तर आपलं नाव नाही ऐकणं देवही नाही ऐकणं, मग माझ्या नामदेवाच्या बायको ना देवाच्या बायकोकडे तक्रार केली. राजाई माता रखमाई मातेला म्हणते आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, बरे नाही केले माझे माय बापे पदरी बांधले शेतकरी बांधव का माळकरी व्हावं, का वारकरी व्हावं, का सांप्रदायिक व्हावं, लक्षात घ्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं ना तर जगद्गुरु. एवढी श्रीमंती ज्या माणसाची ते तुकोबाराय म्हणतात. लहानपणा नम्रता लक्षात घ्या, परिपूर्ण सर्वांगणी असणारे तुकोबाराय, ज्ञानही तेवढं, निष्ठाही तेवढी, साधनाही तेवढी. कौतुक वाटतं मला तुकोबारायांचं. उद्या तुकाराम बीज झालं, उद्या काय बीज आहे. तुकोबारायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. तुकोबारायांसारखा व्यापार तुम्हाला जमला नाही झाला. मॅनेजमेंट, विचार कौशल्य, जे कॅल्क्युलेशन तुम्ही आम्ही आज फक्त कॅल्क्युलेटर करू शकतो, ते कॅल्क्युलेटरचं कॅल्क्युलेशन आमच्या तुकोबाराय बोटावर करायचं. आकडेवारी ताकद एवढी होती, त्यांच्यासारखा व्यापार पंचकृषी कुणाला जमला नाही. त्यांच्यासारखा संसार काय म्हणते मी परमार्थ नाही संसार, तुकोबारायांसारखा संसारही कुणाला जमला नाही. आणि काय कौतुक त्या व्यक्तिमत्वाचं, तुकोबारायांसारखा परमार्थही कुणाला जमला नाही. असं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबाराय.
लक्षात घ्या. अनवर शहा नावाचे फकीर तुकोबाराविषयी दोहा लिहितात. तुका तुकाचे तुकाराम दोहंग ऐकणा. राम आणि तुकाराम यांच्यात मला फरक दिसत नाही. आम्ही विचारलं, अहो तुम्ही तुकोबांची तुलना पुरुषोत्तम रामाशी करताय, काहीतरी युक्तिवाद सांगाल की नाही? ते वर्णन करतात. एकका सेतू भंग व्हा, एकका सेतू अभंग. रामाचा सेतू भंग जरी झाला पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू तारायची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबांमध्ये. आणि तुकोबांनी गाथा तारला, यात काय नवलंय? गाथ्याने आमच्यासारखे मूर्ख तारले, काय नवलंय ती ताकद त्या गाथ्यामध्ये. जगद्गुरु तुकोबारा म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाहीच का? समजून घ्या. वयाच्या 22व्या वर्षी तुकोबारांना परमार्थ कळला. वयाच्या 22व्या वर्षी तुकोबारा सांगतात, सावध झालो हरिशानं. तिथून 20 वर्षाचा परमार्थ 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठ वास. आम्हाला कीर्तनात बसवत नाही, आम्ही जगद्गुरु कधी म्हणतो. आणि ज्याला उठायचं त्याने आताच उठा बरं पटकन. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना, बसवलं जाणं याच्यात म्हणजे आता हे 2-4च आहे, पण हे 2-4च अख्ख्या कीर्तनाचा गोंधळ करतो. आणि 2-4 असतातच. त्यात काही कुठेही गेलं तरी 2-4 असतातच. तुम्ही क्षेत्रात कुठलीही जा, 2-4 एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी 2-4 म्हणणारच. लोकांचं घ्यायचं, लोकांना द्यायचं. लोक म्हणजे इतकी विचित्र आहे ना. तुम्ही काही करा रे, चांगलं बघा नाही तर वाईट बघा, लोक आहेतच बघा. दुनिया में सबसे बडा लोक क्या करेंगे लोक, या विषयात माझ्या तो खूप काय त्यांची बायकोची जाय. शेतकरी दादा शेतकऱ्यांना स्वाभिमानी सांगायला शेतकरी आहे. मला कौतुक आहे, मी अवलाद शेतकऱ्याची आहे. कारण श्रीमंत अवलादीच्या घरी गेला तर कप्पर चहा देते याची खात्री नाही, पण शेतकरी बापाच्या घरात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास काय मन मोठं असतं दादा त्या माणसाचं. तसं मनच कोणाचं नाही हो. लय शेतकऱ्याच्या बाया लय गोड. अंजनगावच्या माय म्हणल्या तुम्ही लय गोडे. आई शपथ अंजनगावच्या बाया तुम्ही लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे. बायका इतकं गोड कोणी नाही. बाकी आमच्या तेवढा एकच प्रॉब्लेम आहे की आम्हाला राहवत नाही. पण सहन करतो ना, माय सहन करतात, बाय सहनही तेवढं करतात. अरे शेतकरी तुम्ही मला सांगा, शेतात गेल्यावर पायात काटा रुतलं काही नवलंय का दादा? शेतात गेल्यावर पायात काटा रुतलं काही नवलंय का? नाहीच आहे. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा कसा बघतो? तिथं काही पाणी असतं का पाय स्वच्छ करायला? मग कसा बघतो? विषय तुम्ही नशीब बोलले, पुण्य लागेल दादा तुम्हाला. माझं आयुष्य म्हणजे बोलले त्यांना. महाराज काय करतात? जी बाई तोंडाचा चुका घ्यायचा आणि तीच पायाला लावायचा. खरं की नाही? काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं. अगदी जिजाऊच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकाला चिंता वाटली. साधा नाही येतो, अखिलपूर्ण ब्रह्मांड चालक आहे, जगन्नाथ आहे, जगाचा बाप आहे, पंढरीचा मालक आहे, द्वारकेचा राजा आहे. तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूर सोडतोय, वैकुंठ सोडतोय आणि माझ्या जिजाऊचा पाय हातात घेऊन स्वतःच्या मांडीवर ठेवतोय आणि स्वतःच्या तुक्यानं जिजाऊच्या पायातला काटा दिसतोय का बघतोय. आता मला सांगा, शेतकरी एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला लगेच काटा दिसतो का? मग काय करायला लागतं? 2-4 वेळा तरी मागं पुढं करावं लागतं. अगदी तसं माझ्या पांडुरंगाला तसंच तुका द्यावं, तसंच पायाला, तेच बोट तोंडात, तेच पायाला, तेच तोंडात, तेच पायाला. देवाला नाही पण देवाच्या बायकोला फार राहिला. देवाची बायको म्हटली, स्वामी विसरलात का कोण आहे तुम्ही? तुमच्या चरणाचा स्पर्श व्हावा म्हणून योग या तप विधी वैकल्य उपासना केली जाते. अहो विश्वाची मोठी मोठी माणसं, अहो तपश्चर्या करणारी, साधना करणारी, नामचिंतन करणारी तुमचं दर्शन लागतं की नाही याच विचारात आयुष्य घालवतात. अहो आयुष्यभर तुमचं चरण स्पर्श करायला माणसं दिसतात. तुम्ही तुमची स्वतःची ओळख विसरलात का पांडुरंगा? अहो या बाईचा पाय हातात घेतला, मांडीवर काय ठेवला, थुका काय लावतात, घेतो तोटात काय घालतात. बरं खरं सांगा विठ्ठला, जगातलं सगळं दिसतं तुम्हाला, अर्धा तास झालं हिचा काटा मला दिसेना. खरे मी नसायचं तर तुम्हाला येते अंतर. जगाच्या मार्गाला दिसत नाही अशी जगात कुठली गोष्ट. मुंगीच्या पायातल्या पैंजरातल्या घोंगराचा आवाज सुद्धा माझ्या पांडुरंगाला ऐकू जातो.
का तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. अगं माझ्या तुकोबाची अर्धांगिनी ती त्या हाताने करून खाऊ घालते माझ्या तुकोबांना. तुकोबांचं पोट भरल्याशिवाय कधी स्वतःचं पोट भरत नाही इतकं पातिव्रात्य सांभाळते. माझी जिजाऊ आधी तुकोबांना खाऊ घालायची आणि मगच खायची. अशी चौकात उभा राहायची, वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष येईल त्या वाटेनं भाकरी घेऊन जायची. कारण माझ्या तुकोबाराच्या मातेहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. ही साधना माझ्या तुकोबांच्या सामर्थ्याने होती. खाऊ घालायच्या आधी तुकोबांना आणि मगच स्वतः खायच्या. अगं माझ्या तुकोबाची सेवा करणारी हिचा अधिकार संतांपेक्षा देवांपेक्षा कमी नाही ग. अगं हिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी. तिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून केलेला अभ्यास आहे घटना. आता काय बोलतोय सांग. विचार करा अंजनगावकर, नम्रतेचं फळ काय असतं. माझ्या जगाच्या मालकाने दासाचं चरण स्पर्श करावं. दासत्वाची ताकद काय असते. आम्ही त्या मालकाला मालक म्हणावं, त्याचा दास व्हावं. त्याने कुठल्याच प्रकारची लाज बाळगू नये. माय व्हावं, बाप व्हावं. अहो जिजाऊचा काटा पंढरीच्या पांडुरंगानं काढला. आमचा काटा लोकांनी काढला. आमचं काढलं महाराज पण लोकांनीच काढला. आम्हाला काही देवाचं नाव घडच नाही. आम्ही विचारलं तुकोबांना एवढं सामर्थ्य दासत जेव्हा तुका म्हणे घालून तयावरी अहो हा संसार देवा पायी मी सर्वस्व त्याला बहाल केलंय. काय करायचं मोमट येते करा माझे भार ओझे. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते करा. पण मला खरं सांगा मायबाप, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं आपल्याला कळणार आहे का देवाला कळणार आहे? तुम्हाला कळतंय का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळलं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळलं? हा कळतंय की तुम्हाला? रोज बोलली तुम्हाला समजे की तुम्हाला अगदी तसं. आणि देवाच्या नावाला काही दत्तभक्ती नाही का? काळा वेळा नावा उच्चारिता दोन्ही पक्ष पाहिजे. जसं जमेल तसं भजन करा. जसं नाही काठ्यातलं जमलं हरकत नाही, नाही हरिपाठातलं जमलं काही हरकत नाही. आपण फक्त प्रेमानं भजन केलं ना. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, नशीब भजन नसू. काय म्हणणं आहे तुमचं? वाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही, ह्याला आवाडी म्हणायचं. याच्याशिवाय याचा झांजे आपल्यात नाही, ह्याला गुदली म्हणायचं. विचित्र लोक होतात. म्हणजे भजन असं म्हणा, पण भजन कसं असावं जुनी भजन होती. लेकरांची सेवा
विनंती आहे माझी, आम्ही त्याचं दास व्हावं, त्याचं नामशब्दन घ्यावं, आमचं आयुष्य सुखावतं, आम्ही समाधानी होतो, आम्हाला विश्वास निर्माण होतो, आम्ही काही करू शकतो, काही असं तिथे साध्य करू शकतो. अहो आमच्या जीवनाचं रत्न होतं फक्त संयम ठेवायची ताकद काही नाही. पण आमचं आयुष्य कसं झालंय मुंगी सारखं यायचं आयुष्य कमी अहंकार जास्त. नामदेवांची रचना करा, गटके झाले गटके ते ठिकाणी एवढे राहिले, गटके झाले गटके ते ठिकाणी एवढे राहिले, उडत जेवणे चलत झाले माती एवढे, गटके झाले गटके ते ठिकाणी एवढे राहिले, गटके झाले गटके ते ठिकाणी एवढे राहिले. मुंगी ब्याली शिंगी झाली, मुंगी ब्याली शिंगी झाली, तिचं तुला किती 17 रत्न पडले, पिले बारा, मुंगी ब्याली शिंगी झाली, मुंगी ब्याली शिंगी झाली. हे कळायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. नामदेवांचे पोट आवडलं, कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठ म्हणायचं. कुठ म्हणजे खडक. महाराज मुंगी ब्याली आणि तिचं दूध 17 वाजलं. कुणाचं बोलत जा, कुणाचं तुम्हीच गे मुंगीचं गे बाय, मुंगीचं आहे की नाही. मुंगीचं महाराज किती 17 रांजण पिले 12 हत्ती. कुणाचं दूध किती किती पिले. ऐका कीर्तन ढेकळं मिळालं नाही का महाराज. अगदी असं आयुष्य आपलं तुकोबा सांगतात. आयुष्य खूप छोटं आहे. अहंकार इतका वाढला अहो एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोफ्यावर बसावं की सोफ्याचा पामच मिळतो करू शकतो. ते आपलं काही ऐकतच नाही. त्याच सांगतं मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सरचिटणीस आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. आपण साहेबाचं लय जवळ ताटाला ताट लावून बसतो साहेबाच्या आणि बायको माझी लय महत्वाची हान म्हणा मला. अरे कौतुक वाटतं मला या व्यासपीठाचं. हा म्हणतो माऊली हे सगळेच महाराज म्हणे म्हटली नामांकन कीर्तनकार गायक वादक ही माणसं असली की सत्याला शोभा यावे असं म्हणतात. कीर्तनकार बघून सत्याचा दर्जा ठरवला जातो, पण ही माणसं असली की यांच्याकडे बघून सत्याचा दर्जा ठरवला जातो. इतकी महाराष्ट्रातील मला कौतुक या गोष्टीचं वाटतं दादा, मोठेपणा म्हणून सांगत नाही. पण जेव्हा केव्हा मी या भागात आले, जेव्हा कीर्तनाला आले, प्रथम तर या संपूर्ण जिल्ह्यात या सत्यासारखं वैभव कुठल्याच सत्याला जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही. गुलाबबाबांची कृपा म्हणावी, आशीर्वाद म्हणावं, त्यांच्या तपश्चर्याचं फळ म्हणावं, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बुद्धीचं सामर्थ्य म्हणावं. अख्ख्या महाराष्ट्रात माणसाने आदर्श घ्यावा इतका सुंदर सत्ता केला जातो. हे सामर्थ्य ही करणारी आणि ही करणारी माणसं एवढी नम्रतेची आहेत की हे स्वतः कधीच म्हणत नाही. व्यासपीठावर म्हणा, समोर म्हणा, लांब म्हणा, हे सगळं त्यांच्यामुळे आहे. हे त्यांना ज्ञान आहे, या गोष्टीची जाण आहे. म्हणजे मग असतील बसत असतील सगळे संयोजक आयोजक नियोजक असतील, खाली जाणार खाली जाणार ही पोरं सुद्धा एवढी आत्मीयतेनं जीव टाकून या सत्यामध्ये काम करतात. कौतुक वाटतं, फार कौतुक वाटतं पोरं तुमचं, फार. बहीण म्हणून सांगते, तुम्ही जेवढं कष्ट या सत्यात कराल ना, माऊलींच्या विश्वासाने सांगते, जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. प्रोग्राम किंवा कार्यक्रम नाही. जिथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या नजरेच्या समोर असतो आणि तो तुमच्याकडे पाहत असतो. तुम्ही काय किती अद्भुत नाडी देवाला कळतंय, काही नाही लागत विश्वाच्या मालकाला. थोडं प्रेमाचा मुखे राहायचे दुष्काळ तयार सगळं होतं रे. आजकालची माणसं ते नाकारतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहम वैष्णव भूत्वा प्राणिनाम देह माश्रित प्राणा मानसमायुक्त पच्चान्नम चतुर्विध. कुठले मेसेजर भगवंताचं अस्तित्व नाकारतोस अर्जुना? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. अरे अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जगण्यामध्ये आगरी म्हणून जो वास करतो ना, तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी विश्वेश्वर. शिवही मी, विठ्ठलही मी, रामही मी, कृष्णही मीच, पंचमहाभूतही मी, तूही मीच, मीही तूच, संतही मीच, जनाई मुक्ताई ज्ञानोबा तुकोबा नामदराय चोकोबा नाथ बाबा आणि श्री संत गुलाबराव बाबा ही मीच. अवतारच तो माझा. अवतार असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही, सोपं नाही. माणसं कितीही श्रीमंत असली, कितीही पैसा खर्च केला तरी सत्याला वैभव येत नाही. तुम्ही फुलं लावाल, तुम्ही डेकोरेशन कराल, तुम्ही मंडप मोठे टाकाल, महाराज
मोठे बोलव चाल पण माणसं कुठून आणा की नाही लाख लाख रुपये देऊन महाराज बोलव चालले पण महाराजांना वरडायचं नको ही काय सभा बी नाही 200 दिले की येत नाही ना आता चालतं 200 दिले की माणसं किती पैसेवाली असते त्यांना काही एका वाटलीचं निघत की नाही पण ही निष्ठावंत माणसं आज एवढा समाज फक्त बाबांच्या सामर्थ्यामुळे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हा अवतार संतांचा लोक कोणासाठीही येत नाही या जगात लोक रिकामीच नाहीत आजकाल शेजारी कोणी मिळाला तरी पण त्याचा द्यायला पेट खाता मिळणार त्याला माहिती आहे तो पेट खाता देऊन मारणारच आहे आणि काय काय माणसं म्हणतात माणूस पेल्यावर माणसाला कळत नाही काय ग माय रात्री पिऊन येतो मार 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 येतो सकाळी म्हणतो नव्हतं मारायचं पण काय करू पेल्यावर कळत नाही कसं कळत नाही सगळं कळत आहे नाटक करीतो आता जर नवरा म्हणून ना पेल्यावर कळत नाही काय करायचं शिळीच्या टोपलं बघ लेंड्या घ्यायच्या त्याच्या समोर घेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणून काही खा वाढ लागते काही का लगे जगाने कौतुक करावं यात काहीच कौतुक नाही तुम्ही सत्य राहावं तुम्ही निष्ठावंत राहावं तुम्ही नामसाधक व्हावं जगाचा मालक कौतुक करतोय काय कौतुक विश्वाचा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण तयाचा हरिक वाटे देव देवाला कौतुक वाटतंय पण देवाला कौतुक त्याचं वाटतंय ज्याला माहीत आहे की माझ्यामुळे नाही नामावणी केशवराजा केला नियम चालली माझा मी बोलावं आणि तू करावं करायचं सामर्थ्य माझ्यात नाही हे सामर्थ्य तुझ्यामुळे आहे हे बळ तुझ्यामुळे आहे ही साधनेमुळे आहे हे नाम तुझ्यामुळे आहे म्हणून देवा आयुष्यात मला तुझ्या जवळ राहायचं असेल तुझ्या निष्ठावंत राहायचं असेल तुझा दास व्हायचं असेल तर मला प्रथमतः नम्रता स्वीकारावी लागेल प्रथमतः अहंकार सोडावा लागेल हे जे मुंगीला 17 रांजण दूध आहे आणि 12 हातीचं बळ आहे हे जमणार हे असं चालून वर्तमान खोटे महाराज तो नामदेवराय म्हणतात आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती लटकेची बोलती पूर्वज नरका जाती खोटं बोललं तर कोणच्या कोण नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय इथे कर्म कपीत बोभाटा जास्त आजच्या कोरोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला म्हणून दिला कशा आणि कोटीचा मानल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया घरी गेल्यावर कळलं मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाटावर तुझ्या बांगल्याला तू लिहितो
सुख तुझ्यामुळे आहे हे ज्ञान कुंभरायण तुला सांगतात माझं मागणं हे विठ्ठल आहे. जर मला तुझं दास व्हायचं असेल ना लहानपणात एका तसंच आहे बघा आयुष्याचं सुद्धा संयमी राहिला तर मूळ टिकणार आहे. फळ लागणार आहे सर्व सुखदाचं फळ मी पण त्यासाठी जाईल नाही माय माझी वाट योग्य पाहिजे. आदर्श चुकले ना यश नाही मिळत. आमचे आदर्शच विचित्र आहे. ज्यांना स्वतःचं आयुष्य नीट जगता आलं नाही आम्ही त्यांना स्वतःचे आयडल मानतो. हिरोना आम्ही हिरोना आयडल मानतो. आमच्या डीपीला आमच्या स्टेटसला शिवराय संगीत असावे. माझी विनंती आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. मला एवढी माहितीच नाही वाटली तर म्हणलं एवढी ठिकाण उपस्थित आहे मला म्हणून तुम्हाला विनंती आहे ज्ञानेश्वरी हातात नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकल्य ज्ञान विज्ञान व्यवहारिक संसारिक प्रापंचिक कुठलेही विषय घ्या परिपूर्ण ज्ञान ज्ञानेश्वरीला आहे आणि ती प्रमाण मराठी आहे. पुढे समजून घ्यायचा प्रयत्न करा. महाराज वय गेलं ना लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटते का? लाकडाची राख झाली पुन्हा पेटते का? तशी आयुष्याची राख झाल्यावर प्रश्न करण्यात काय पाहिजे? वय येतोपर्यंत मा तुमच्या घरात देवघर आहे तुझ्या करता का करीत जाणार फुलं वाहता देवा ताजी वाहता का शिडी वाहता का ताजी वाहता शिडा आला तर काय करता का टाकून देता वाहा तुम्ही काही वेगळं करता सेम करता की नाही हे की नाही मग ताजीच वाहतो शिडी वाहा विचार करा का माझा देवाला फुलं सुद्धा ताजी वाहतात आणि काकड्याला सगळे म्हातारे पैसे ते उठल करा ना आवाजच करून दे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे काकडा. विचार करा जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे ते
त्याला स्वतःमुळं झालं असं वाटतं. त्याच्या एका दुःखी आयुष्यात म्हणून शास्त्रींना सुद्धा तुकाराम पुस्तक ठेवावं लागलं. सगळ्यात मोठे विद्वान आहेत तरी सुद्धा हे ज्ञात झाल्याशिवाय जगाच्या मालकाच्या अनुभूती तो गीता तुला तुमच्यामुळे आहे तुम्ही मार्ग दाखवा तर जगाचा माणूस सापडणार आहे. एवढे अधिकारीच नाही तुकोबाराज म्हणतात काही नाही ज्ञान जयांनी मोठेपण माझी विनंती आहे मागणं आहे. मागणीचे 3 नियम आहेत. ज्यांना मागितलं त्याचं मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे आणि ज्याच्याकडं माग त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे. तर मागण्या भरपूर जणांनी केल्या पण सगळ्याच्याच पूर्ण नाही झाल्या. रावणाच्या 3 मागण्या होत्या. स्वर्गाला सडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोळा करणे. तिन्हीपैकी एखादी झाली आहे का? खारा समुद्र गोळा झाला, स्वर्गाला सडी आली, सोन्याला सुगंध आला. मी म्हणते आणायचा ना सोन्याला सुगंध, काय झालं असं
चोराला फुगून कळलं असतं सोनं कुठे, शोधायची गरज पडली अजून धर्मभ्रष्टाचार वाढला असता. स्वर्गाला शिडी लावली असती, लावायची नाही, काय झालं असतं, लावली असती. आमच्यासारखे माळकरी भजन करून करून मिली असती, बिदाड्याला धोतर धरून मोठला असतं, स्वर्गाला शिडी लागली असती तर काय बरंच बेकार झाला असता, हे की नाही. मी म्हणते हा खाना समुद्र गोळा करायचा ना, लोकांना पाण्याची पंचायत कधीच पडली नसती. 71% पाणी मग काही कसलं नाणे झालं असतं. पण जर खरा समुद्र गोळा झाला असता तर पाऊस पडला नसता, कारण बाष्पीभवनामुळे ते थेंब तयार होतात आणि ते उलटून आपल्या जमिनीवर पडतात, म्हणून माती पिकते. माती पिकली, जगाच्या मालकाच्या सृष्टीचा नियम आहे, तो चक्र येतं, ते कुणाच्या मर्जीने बदललं जा. मग अमापक अपेक्षा कधी पूर्ण होत नाही. पण तुकोबरांचं मागणंच किती गोड आहे. तेव्हा मला तुझ्याजवळ राहता यावं, पण मला माझं अस्तित्व नाकारायला लावलं तरी. शब्दांचा मोठेपणा लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाचा मोठेपणा लक्षात घ्या. माझी ओळख जगाला नाही पटली तरी चालेल, तुझी ओळख जगाला पटावी याच्यासाठी माझी ओळख मला नकोय हे मागणं तुकोबरायचं. आजकाल लोकांना स्वतःचा मोठेपणा पाहिजे, माझं नाव मोठं झालं पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. तुकोबराय म्हणतात मला माझी ओळख नकोय, मला फक्त तुझं दास होता. त्याच्यासाठी मी माझं अस्तित्व, माझं अहम ही भावना सुद्धा नाकारायला तयार आहे. मला फक्त एवढंच जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे की लहान राहिला तर दास राहिला तर जगाच्या मालकाच्या जवळ राहणार. पण स्वाभिमान ठेवा, अभिमान नको. मग काय करायचं, काही नाही बाबा, एकच गोष्ट करायची जी आयुष्यभर बाबांनी केली. दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही आपण कधीही वर्षी भजन केलं तरी अनेक वर्षी भजन करायचं. शेवटचा दिवस आहे, प्रेमाने जगाच्या ज्यांना हात नाही दिलेला गाडी घेताना 4 मित्र सोबत येतात, पण कोरोनाच्या काळात त्याच चौघाला फोन केला तर म्हणतात नाही रे मीच तुला फोन करणार होतो, मला पैशाची गरज आहे. त्याच्यामुळे मित्र असावे, पण अगदी सुद्धा भगवानासारखे, भगवान श्रीकृष्णासारखे. ही सगळे जे माझे भाऊ आहेत हे अगदी मोठे भावासारखे म्हणायचं कारणच एवढं आहे. खूप कलाकार आहेत महाराष्ट्रात, खूप चांगली माणसं आहेत महाराष्ट्रात, पण ही माझ्यासाठी का चांगली आहे, कारण माझ्या वाईट काळात हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं. अख्ख्या जगात नावं ठेवावं की तू त्यांच्या पाठीशी का उभं आहेस, पण त्यांनी सांगावं चांगल्या काळात त्यांनी आम्हाला साथ दिली, वाईट काळात आम्ही त्यांना साथ दिलं, हे मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. मोठ्या भावाचं ही सगळीच माणसं त्यातली आहे. पण आमच्या ओंकारदादा कांदे, आमचं ओंकारदादा जगताप अगदी गोड स्वभाव. कधी फोन करा, काही करा, काम असेल नसेल कधी म्हणा, नाही आज मला गरज असेल ना तुम्हाला यावं लागतंय, पुढच्याला ताण मारणार पण आपल्याकडे येणार. असं निष्ठावंत जे शब्द वापरला मी तो निष्ठावंतपणा. त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट पूर्ण गायनाचार्य आमचे कैलासदादा पवार, अगदी गोड स्वभाव, सुंदर दादा. आमचे सकाळच्या कीर्तनाला इथून बीडला गेले,
संभाजीनगरला, तिथून आता दिवसभर प्रवास करून आता पोहोचले. विचार करा, तुमच्या शब्द दिल्यामुळे किंवा अहो करायचं म्हटलं काही करता येतं दादा, पण आपण शब्द दिलाय तर आपण जावं. शेवटचा दिवस आहे, एवढा प्रवास करून सुद्धा दादा आमच्या सामर्थ्याने कीर्तनावरून आहे तुझ्या जीवनात सुद्धा शुभेच्छा. अशी दोन आवाज ईश्वराने दिला माऊलींची कृपा आहे. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी आवाजाने बोलवून टाकले अशी सर्व गायनाचार्य मंडळी, मधुरवादक मंडळी, माझं वडील आहे त्यांच्या जन्म माझा शुभेच्छा. एखाद्या मुलीला मोठं करायचं सोपं नाही, आणि ते सामर्थ्य तो विश्वास त्यांनी पोरीवर दाखवला. कारण आजची पिढी पोरीवर विश्वास दाखवायला फार कमी पडते. माझ्या काकांना माझ्यावर विश्वास दाखवले त्याला आणि कौतुकानं बघतोय. मी त्या विश्वासाला कायम ठाम राहावं एवढंच माऊलींकडे मागणं वाटतं. ना आमचा उमादादा तेवढा सुंदर स्वभाव, तेवढाच नम्रता. एखाद्या संतांचा माणूस जर नातोय तर आमच्या भागात असा मोठा बसला असता तर बडा पाया लागला असतं. 10 ठेवा सांगितला बडा पाया, 20 ठेवा सांगितला बडा पाया, तेव्हा 1000 सांगितला बडा पाया. अहो महाराज आपण एका व्यासपीठाचे सेवक आहोत. ही सेवक ही भावना तुमच्यात आहे. आणि दादा याच नम्रतेमुळे हे वैभव आहे तुमच्या जन्माष्टमीचा. त्याबरोबर त्यांच्या मुलं माझ्याकडे हे सेवा आत्ता झाला की दुसऱ्या दिवशी, माझा दुसरा तिसरा दिवस होता, तिसरा चौथा काहीतरी होता, काला झाला की दुसऱ्या दिवशी मला रोसा जाताचा फोन चढी काय घेऊन खावा नाही घ्या घेऊन मला असं. तर तेव्हाच तरी ही सेवा आली आमच्या बसून. तेवढ्याच आत्मनिर्भर प्रत्येक गोष्टीच्या जेवढं काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापनाची कृतज्ञता तुमच्याकडे आहे. चरणावर पुस्तक आहे, सगळी तुम्ही सगळी तरुण मंडळी तुमच्या चरणावर माझा या बहिणीचा शतशः प्रणाम. आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही माझ्या कीर्तनाला हे जे बहुसंख्येचं प्रेम दाखवता, हे जे तुमचं प्रेम आहे ना, हे प्रेमच माझ्यावर असणारी कृपा आहे. असाच तुमचा आशीर्वाद कायम लेकीच्या माथ्यावर राहावा हीच तुमच्या चरणावर विनंती करते. तुम्ही सगळे मायबाप तुमच्या शतशः प्रणाम. दादा तुमचे सुद्धा मनस्वी आहे, एवढं सुंदर तुम्ही जगापर्यंत पोहोचवताय. उत्कृष्ट सिस्टीम आमची नंदी दादा, आम्ही 2 सिस्टीम मनस्वी आहात. कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार तुमच्या जन्मावर शतशः प्रणाम. पुन्हा सगळ्यांच्या मनस्वी आज काय नावं घेते, शेवटचं आहे ना दिवस, शेवटच्या दिवशी द्यावं लागतंय की नाही. पण खरं सांगू, माझ्याकडनं तुमचं नाव राहिलं तर तुमच्या जीवनात काही फरक पडणार नाही. पण विश्वाच्या मालकाने तुमच्या नावाची दखल घेतली की तुमच्या आयुष्यात काहीच कमतरता होऊ नये. संतांची कृपा, काय सुंदर मंदिर. खरं सांगते दादा, या वर्षी तर डोळ्याचं पान फिटावं एवढं सुंदर व्यवस्थापन केलं. डोळ्याचं पान म्हणजे पानच फिटावं त्या डोळ्याचं, इतकं सुंदर मंदिर. त्या मंदिराची सजावट, लाईटिंग, 15 किलोमीटर आधीपासूनच मंदिराचं हे दिसत होतं. कळस दिसत होता, पुन्हा ती लाईटिंग त्याची काय म्हणतात थोडे एकाने सांगा ते लांब पडत होते. शार्पी का दादा, शार्पी म्हणत ते मला नाही तेवढं काही ज्ञान नाही त्याचं. ती शार्पी लांबपर्यंत आहो तिथून रस्त्याकडून तो 15 किलोमीटर पडते ती. तिथून दाखवलं. बाबा गेल्या वर्षी 2 वर्ष नव्हते, माझे आजोबा होते, बाबाची तब्येत जरा खराब होती. बाबासोबत म्हटलं काय सुंदर मंदिर दिसतंय शिवाय, म्हणलं माझं 3रं वर्ष आहे, तुमचं पहिलंच आहे. तेवढं सुंदर भक्त निवास, स्वच्छता, सगळ्या गोष्टीचं वैभव आहे तुमच्याकडे. फक्त विनंती एवढीच आहे, या वैभवाला ते डोळं कधीच कमी होऊ देऊ नका. तुम्ही इथे कमी पडू नका, ते तुमच्याकडे कमी पडणार. ही सगळी जरा समर्पित करतात. विठ्ठल